प्लॉट पोंच डिवायड करपाची गरज ना. पुराय घर जे आसा ते तेंच्यांनी घराचो मॅप काडून हे घर आपूण ए पार्ट हेका, बी पार्ट हेका किंवा ए, बी आनी सी हातूंत 3 डिवायड केले. प्रत्येक घराघरांतल्यो बारीक बारीक झगड्यो ज्यो आहा पळय ह्यो सगळ्यो झगड्यो सोंपतल्यो आणि त्या निमित्तान तांकां वेगळो हाऊस नंबर मेळटलो. रितसर आणि ऑफिशियल पार्टिशन सर्टिफिकेट मेळपाक लागून प्रोसेस आता सोपो केला म्हणून मुखेलमंत्री उलयले. एकाच घरान 2 फॅमिली रावता जाल्यार आता पार्टिशन सर्टिफिकेट मेळपाक लागून नवीन सर्क्युलर लॉन्च केला. हो प्रोसिजर सिम्प्लिफाय करून पंचायतीन अप्लाय केल्या उपरांत 15 दिसां भितर पंचायतीन ही पार्टिशन सर्टिफिकेट जारी करूंक जाय आणि ते सुद्धा कसल्याच एडिशनल कॉस्टा शिवाय म्हण मुखेलमंत्री सांगतात. त्याच प्रमाण सेपरेट हाऊस टॅक्स लागू जातले म्हण मुखेलमंत्र्यांनी सांगले. या बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आम्ही डायरेक्टरेट ऑफ पंचायत हाज्या वतीन एक सर्क्युलर काडला. फाटलोय सर्क्युलर जो आशिल्लो हो फाटलो सर्क्युलर आमी तांकां आपली रिपेर सर्टिफिकेट ती जाता तितके बेगीन दिवची आणि 3 दिसाच्या भितर ती रिपेर सर्टिफिकेट दिवपा खातीर आमी प्रोसेस सिम्प्लिफाय केलो. आणि म्हाका सांगपाक खोस भोगता की ऑलमोस्ट 98% पंचायतींनी तरी कसलोच प्रॉब्लेम जायनासतर तांकां रिपेर सर्टिफिकेट मेळपाक लागले. सगळ्या लोकांनी एप्रिसिएट केली आणि विदीन 3 डेज ती रिपेर सर्टिफिकेट मेळटा. म्हज्या लक्षांत आयलें की आमी पळयता की एकाच घरात 2 फॅमिली रावतात आणि तांकां पार्टिशन सर्टिफिकेट मेळना आणि ते रितसर आणि ऑफिशियल पार्टिशन सर्टिफिकेट दिवपा खातीर तांकां ए, बी किंवा ए, बी आनी सी हे दिवपा खातीर आज आमी सर्क्युलर जो आसा पळय हो लॉन्च करता. हो सर्क्युलर सगळ्या ग्रामपंचायती पर्यंत वयतलो आणि तातूंतल्यान आमी सिम्प्लिफायड प्रोसिजर केल्या. इट इज अ विलेज पंचायत कॅन नाव इश्यू द बायफर्केशन ऑफ हाऊस नंबर्स टू द पोर्शन ऑफ द एक्झिस्टिंग ड्वेलिंग हाऊस विदाउट पार्टिशन ऑफ द प्लॉट पोंच डिवायड करपाची गरज ना. पुराय घर जे आसा ते तेंच्यांनी घराचो मॅप काडून हे घर आपूण ए पार्ट हेका, बी पार्ट हेका किंवा ए, बी आनी सी हातूंत 3 डिवायड केले. ताका डॉक्युमेंट कितें कितें लागतले ते सांगता. एलिजिबिलिटी co-occupied occupying the portion of the dwelling house can apply for a bifurcation of the house number. Required document: house tax copy of the existing house number, death certificate of the parents, original tax assessee, birth certificate document showing the linkage with the original tax assessee, applications from which the demonizing sketch. अदर डॉक्युमेंट्स इज फॉर्म 1 and 14. तो जस्ट लावपाचो, ते आमकां डिवायड करून दिवपाची गरज ना. ओके. टायमलायन: द विलेज पंचायत मस्ट डिस्पोज दीस एप्लिकेशन्स विदीन द 15 days. तांच्यांनी स्केच जेन्ना आपलो डिमिनिश करून दिलो, स्केच करून दिलो काय ती 15 दिसाच्या भितर तांच्यांनी ही डिस्पोज करची पडटली. टू फॅसिलिटेट द सेपरेट वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी कनेक्शन फॉर न्युक्लियर फॅमिलीज रिजायडिंग विदीन द सेम ड्वेलिंग हाऊस. दोगांयकूय जर वेगळो मिटर घेवपाचो आसा, दोगांयकूय वेगळे हाऊस कनेक्शन घेवपाचें आसत जाल्यार तातूंतल्यान सेक्रेटरीन डायरेक्टली ह्या दोगांयकूय हाऊस नंबर इश्यू केल्या उपरांत दोगांयकूय वेगळी एनओसीज इश्यू करपाच्यो किंवा ओरिजिनल एकट्या कडेन उरली आसत जाल्यार दुसऱ्या कडेन त्यांनी सरळ एनओसी इश्यू करपाची फॉर द इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, फॉर वॉटर सप्लाय कनेक्शन. आणि माझी कन्सर्न डिपार्टमेंट ऑन दॅट नंबर ए, बी ह्या नंबराचेर तांकां वेगळे लायट कनेक्शन आनी वेगळे वॉटर कनेक्शन जे आहा पळय हे दितले. बेनिफिट्स हितूर कितें जातले? इट इज एन इजी द प्रोसेसर ऑफ द न्युक्लियर फॅमिली टू ऑब्टेन द सेपरेट एसेन्शियल सर्विसीस. इज जातलो प्रत्येक न्युक्लियर फॅमिली खातीर. रिड्युसीस द डिस्प्यूट अँड हार्डशीप इन ऑब्टेनिंग द बायफर्केशन ऑफ द हाऊस नंबर्स. प्रत्येक घराघरांतल्यो बारीक बारीक झगड्यो ज्यो आहा पळय ह्यो सगळ्यो झगड्यो सोंपतल्यो आणि त्या निमित्तान तांकां वेगळो हाऊस नंबर मेळटलो. एनहेन्स द इज ऑफ लिव्हिंग फॉर द रेजिडंट्स. आमी हॅपीनेस इंडेक्स जो गांवागांवांतल्यान वाडोवंक जाय म्हणटा पळय न्ही, तो वाडोवपा खातीर आमच्या सरकारा मार्फत केल्लो प्रयत्न आसा. इन्क्रिजीस द रिव्हेन्यू फॉर द पंचायत बॉडी. पंचायत बॉडीचो रिव्हेन्यू वाडटलो, तांकां वेगळो हाऊस टॅक्स येतलो, वेगळो गार्बेज टॅक्स येतलो. सरळ तेंच्यांनी तो वेगळो हाऊस टॅक्स आनी गार्बेज टॅक्स कलेक्ट करपा खातीर सुरवात करपाचो. आनी दीस बायफर्केशन विथ अ फ्री ऑफ कॉस्ट. बायफर्केशन करपा खातीर कसलेच पयशे ना. पंचायत खंयचेच पयशे इश्यू करचे ना. त्याची कोणूय जर पैसे घेता म्हणून कळ्ळें जाल्यार डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन त्यांनी कंप्लेन करची. बायफर्केशन ऑफ द हाऊस मागपा खातीर आपल्या कडेन पयशे मागता आसत जाल्यार तांकां वेगळो हाऊस टॅक्स आनी वेगळो गार्बेज टॅक्स हो पेमेंट करपाक सुरवात करतले. आमी हो सेम कन्सेप्ट म्हणजे आमी फाटलो रिपेर लायसन्स हे जे 3 दिसांनी दिवपाचो जो प्रकल्प हे केल्लो आनी पार्टिशन ऑफ द हाऊस हे थोड्याच दिसाच्या भितर म्युनिसिपालिटी एरियांनी लागू करतले, जेणे करून हेजो प्रोसेस सुरू आसा. म्युनिसिपालिटीनूय अशा पद्दतीचे रिपेर लायसन्स आणि पार्टिशन सर्टिफिकेट जी ती मेळची
जेणे करून लोकांक इज ऑफ लिव्हिंग हे मेळचें हो सरकाराचो प्रयत्न आसा म्हणून हे सरकारान घेतलेलें डिसिजन आसा. हे इम्प्लिमेंटेशन सोमारच्यान जातलें कारण सर्क्युलर तांकां पावपाक जाय, तांकां परत एकदा इन्स्ट्रक्शन वचपाक जाय म्हणून आज बुधवार जरी जालो 3 दिसाच्या भितर सगळ्या सेक्रेटरींक हेजी एकदा ताका हे आसा. फॉर एग्जाम्पल हेच्या बरोबरच आमी फॉर्म काडला, तो फॉर्मूय तांकां पावपाक जाय की कशा पद्दतीचो तेंच्यांनी फॉर्म भरून दिवचो म्हणजे तितकें इजी केलां. एप्लिकेशन फॉर द बायफर्केशन ऑल्सो म्हणजे ते आनी खंयसर तूं वेगळें एप्लिकेशन बीन इतके सगळे डिटेल्स करून दिला हे सगळें तेंच्यानी वॉज भरून दोनूय ऑक्युपंटांनी भरून दिवपाचो सो दॅट इट वील इज फॉर देम. वेगळो आनी हे उरोंक ना. हे दिलें काय ताका सर्टिफिकेट्स कशी दिवपाची पळय न्ही एप्लिकेशनाचोय फॉर्मेट आमी दिला आनी इवन दो ते दिल्या उपरांत ताका सर्टिफिकेट्स कशी दिवची ताजो फॉर्मेटूय बी DOPंतल्यान तांकां वयतलो जेणे करून हेतून सेक्रेटरीकूय इजी जातलें कारण खुबशे सेक्रेटरी हे दिवपाक पळयनाशिल्ले म्हणून हो सर्क्युलर आमी इश्यू केला. सोमारच्यान जो एप्लाय करता त्यांनी ताका हे मेळपाक सुरवात जातली. ओके. प्रॉपर्टी पेपराची गरज ना, ओन्ली द हाऊस टॅक्स सगळ्या घरांचें जातलो. आमकां फक्त हांगासर तेज्या घराक हाऊस टॅक्स आमी घर रेग्युलर लिगल आनी रेग्युलरायज हे कांयच करपाक वचना. आमी तेजें आसलेलें घर तो जर आपल्याक A आनी B करून मागता पळय न्ही आमी तितकेच ताका करून दिता. इतकेच आमी तेज्या 140 ताजो प्लॉट डिवायड कर, ताजो टायटल कितें आसा हातून आमी वचना. जेका हाऊस नंबर आसा तेज्या खातीर आमी हे सगळें केल्लें आसा.